कर्णधार संघ मालक एक लाईन करून मैदानाच्यात आपण दाखल व्हायचंय. सर्व संघांना संघ मालकांना सूचना आहे, एक लाईन करून सगळ्यांनी दाखल व्हायचंय मैदानाच्या आतमध्ये. एक लाईन करायची मित्रांनो, एका लाईन मध्ये दाखल व्हायचं आणि 30 यार्ड सर्कल वरती उभे राहायचं रिंगणामध्ये, एका लाईन मध्ये यायचंय. चला सर्व संघांना पुन्हा एकदा एक सूचना असेल, लास्ट कॉल असेल, लवकरात लवकर लाईनअप करायची आणि सर्कल करून उभे राहायचंय 30 यार्ड सर्कल वरती. मराठा ब्रदर्स यांनी आपल्या या गावच्या प्रीमियर लीग साठी लागणारे सर्व बॉल्स प्रदान केलेत. कैलासवासी प्रदीप शंकर मराठे यांच्या स्मरणार्थ त्यांचं मनपूर्वक आभार आपण सर्व जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी, त्याचबरोबर पसरणी प्रीमियर लीग मध्ये खेळणारे सर्व संघ मालकांकडून, सर्व खेळाडूंकडून आपण मनपूर्वक आभार मानूयात. यानंतर पसरणी गावचे सुपुत्र ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखलं जाणारे व्यक्तिमत्व, जीवाला जीव देणारं व्यक्तिमत्व, शब्द दिला की तो दिला मग त्यातून माघार नाही असं व्यक्तिमत्व, अर्थात विवेक शेठ शिर्के यांनी आपल्या गावच्या प्रीमियर लीग साठी 4 नंबरची ट्रॉफी दिली आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर पसरणी गावचे सुपुत्र युवा उद्योजक, गावातील प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग असतो, अगदी आवडीने पुढाकार घेतात असे पैलवान अभिभाऊ पवार यांनी देखील आपल्या या प्रीमियर लीगसाठी जो बेस्ट फिल्डर असेल त्यासाठी कूलर प्रदान केलेला आहे, त्यांचं देखील पसरणी प्रीमियर लीगतर्फे मनपूर्वक आभार. पसरणी गावचे आणखी एक सुपुत्र, आणखी एक तारा, पुणेमधील एक युवा उद्योजक आशुतोष दादा महांगडे यांच्या माध्यमातून देखील कैलासवासी बाळासाहेब नारायणराव महांगडे आर्मी सिव्हिल ऑफिसर यांच्या स्मरणार्थ 5व्या क्रमांकाची ट्रॉफी दिली गेली आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर एक्सरमधून देखील आपल्याला मदतीचा हात आलेला आहे, सहकार्याचा हात आलेला आहे. एक्सर गावचे सुपुत्र सरपंच मयूर चव्हाण पाटील यांनी देखील पसरणी गावावर अतोनात प्रेम त्यांचं आहे आणि ते प्रेम त्यांनी पसरणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून दाखवून दिलं. ब्रँडेड वॉशिंग मशीन त्यांनी या लीगसाठी दिलेली आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर पसरणी गावचे सुपुत्र प्रशांत दादा मांढरे यांच्या माध्यमातून देखील आपल्या गावच्या होणाऱ्या प्रीमियर लीगसाठी सुंदर अशी सायकल दिली गेली आहे, जी सायकल मैदानाच्या आतमध्ये आपण खेळपट्टीवर पाहतोय, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. चला सर्व संघांना, सर्व खेळाडूंना विनंती आहे, लाईनअप करायचं आहे, सर्कल करून उभं राहायचं आहे, मैदानाच्या बाहेर कोणीही थांबणार नाही, आतमध्ये जाऊन लाईनअप करायचे. संघ मालकांना सूचना असेल, आपले आपापल्या संघातील खेळाडू घेऊन मैदानाच्या आत दाखल व्हायचे. हॅलो, सर्व खेळाडूंना शेवटची सूचना आणि शेवटचा कॉल असेल, जो संघातील तो संघ ग्राह्य धरला जाईल. चला संघ मालक आणि खेळाडू चला लाईनअप करा, वेळ खूप झालेला आहे. जो संघ बाहेर राहील त्याला इथून पुढे दक्षता घेतली जाणार नाही. संघ मालक आपल्यासाठी इथं सामना थांबवला जाणार नाही, जे आत असतील त्यांचा सामना होईल. पटदिशी आपल्याला 5 मिनिटाचा वेळ आहे, फक्त कुणीच थांबू नका बाहेर. सालावतप्रमाणे पर्व 5वे पसरणी PPL, खरं नाथसाहेबांची यात्रा म्हणजे नाथसाहेब यांच्या यात्रेनिमित्त आपण भरवला जाणारा हा PPL अतिशय भव्य आणि उत्साहाच्या वातावरणात आपण साजरा करतो. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा सूचना आहे, मालकांना सूचना आहे, संघ मालकांना याच्यानंतर कुणाचीही दक्षता घेतली जाणार नाही. लाईनअप करा, जे संघ आहेत त्यांची नोंद करा, विषय सोडून दे. चला लय वेळ झालाय.
अहो गाव पसरणी आहे. सामने खेळवायच्यात 20 आपल्याला 20 संघ आहेत. तसे सामने होणार आहेत. आलेत का सगळे आत? सर्वजण आत आलेत का? संयोजक आयोजक कृपया विनंती आहे आपल्याला. अजूनही खेळाडू टी शर्ट घालून बाहेर दिसत आहेत. खेळाडूंना शेवटचा हा पुकार असेल. याच्यानंतर मालकांवरती योग्य ती कारवाई केली जाईल. आपण लाईनअप होत नसेल आपल्याकडून. सर्वांना कृपया विनंती आपण आत या लगेच. हा आणि आपल्या मैदानाचं इथं उद्घाटन करायचंय आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. चला सर्व संघांसाठी लास्ट कॉल आहे. लवकरात लवकर लाईनअप करायचं. ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालेला आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर लगेचच होणार आहे सामना अभय 11 वर्सेस अनिश 11. चला सर्कल करून उभं राहायचं. दिमागदार स्पर्धेची दिमागदार सुरुवात आपण करणार आहोत. चला सर्व संघांना सूचना आहे. लवकरात लवकर मैदानाच्या आत दाखल व्हायचं. शिवजन्मोत्सवाचा आज शुभ दिवस आहे. अगदी 395वा शिवजन्मोत्सव आज आपण अनुभवतोय. छत्रपती शिवाजी महाराज अर्थात आपणा सर्वांचा आराध्य दैवत. सर्व संघांच्या कर्णधारांना सूचना असेल, विनंती असेल, आपण सर्व संघांच्या कर्णधारांनी खेळपट्टीजवळ जायचंय. ट्रॉफी सोबत फोटो घेतला जाईल आणि तदनंतर मात्र आपापल्या जागेवर येऊन थांबायचंय. चला लगेचच पुढे यायचंय. सर्व संघांचे कर्णधार उपस्थित सर्व संघांचे कर्णधार पुढे जातील. ट्रॉफी सोबत फोटो घेतला जाईल. तदनंतर पुन्हा एकदा आपापल्या जागेवरती जाऊन स्थानापन्न होतील. चला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून बरेच सामने, अजूनही सामना सुरू करायचा आहे. तब्बल 20 संघ आहेत. सामने देखील वाढलेले आहेत. शिवजयंतीचा आज जल्लोष आणि शिवजयंतीच्या जल्लोषाबरोबरच क्रिकेटचा देखील रणसंग्राम आपण अनुभवणार आहोत. परकीय आक्रमणांवर हल्लाबोल चढवत ज्या पद्धतीने छत्रपती महाराजांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली आणि त्यांनी जो पाया रचला तो आज भक्कम होत चाललेला आहे. आणि अर्थातच त्यांचा आदर्श ठेवून आपण आपल्या आयुष्यामधील प्रत्येक क्षण जगत असतो. ट्रॉफीज आलेल्या आहेत बंटी सर. तर ट्रॉफीज मैदानाच्या दिशेने आणायचे आहेत का बंटी सर? बंटी सर, ट्रॉफीज बाकीच्या ट्रॉफीज पुढे आणायचे आहेत का? ओके. कॅप्टन्सना पुन्हा एकदा लास्ट कॉल असेल.
कॅप्टन्ससाठी लास्ट कॉल असेल. सर्व टीम्सचे कॅप्टन खेळपट्टीजवळ जातील. ट्रॉफी सोबत फोटो सेशन घेतलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पद्धतीने आपल्या स्पर्धेचं अनावरण होत आहे. सर्व कर्णधारांना विनंती आहे, ट्रॉफी सोबत फोटो घेतला जाणार आहे. आपण पुढे यायचं आहे. ट्रॉफी सोबत फोटो घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि खेळाडूंना देखील विनंती आहे, थोडासा गॅप ठेवा. संपूर्ण सर्कल आपल्याला कव्हर करायचे. 30 यार्ड सर्कल संपूर्ण कव्हर करायचे. थोडं गॅप ठेवायचं आहे. सर्कलमध्ये मोकळी जागा कुठे दिसणार नाही याची दक्षता घ्या. सर्व संपूर्ण सर्कल आपल्याला कव्हर करायचं आहे. खेळाडूंनी देखील आपल्याला सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे. दिमागदार स्पर्धेची दिमागदार सुरुवात होतीये. फुलांची सुरुवात ही कळीपासून होते. जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते. प्रेमाची सुरुवात ही आपल्यापासून होते. तर आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही आपल्या लाडक्या गणरायाच्या आशीर्वादाने होते. गणरायाला मानवंदना देऊयात. गणरायाला या स्पर्धेच्या यशासाठी गणरायाचा आशीर्वाद मागूयात आणि करूयात स्पर्धेची सुरुवात. तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, कार्यारंभी तुझी अर्चना, विनायका स्वीकार वंदना. यानंतर श्रीफळ वाढवलं जाईल. खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. ज्या खेळपट्टीनं आपल्याला क्रिकेटपटू म्हणून ओळख दिली त्या खेळपट्टीचं पूजन घेतलं जाईल. मी सर्वप्रथम सन्माननीय युवा उद्योजक पिंटू शेठ शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवण्यासाठी पुढे यायचं आहे. आपल्या हस्ते श्रीफळ वाढवून खेळपट्टीचं पूजन केलं जाणार आहे. पहिलं श्रीफळ, पहिला मान गणरायाची मानवंदना, छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन ज्या खेळपट्टीनं आपल्याला खेळाडू म्हणून ओळख दिली, ज्या मैदानानं आपल्याला क्रिकेट शिकवण्याचं काम केलं, ज्या मैदानावर आपण क्रिकेट खेळत असताना लहानाचे मोठे झालो, त्या मैदानाचं, त्या खेळपट्टीचं आपण पूजन करणार आहोत. आणि खेळपट्टीच्या पूजनाने अर्थात मातीला माता समजलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माती मातेसमान आहे आणि या मातीला प्रथम आपण मानवंदना देणार आहोत. मातेला मानवंदना देणार आहोत. पिंटू शेठ शिर्के युवा उद्योजक मुंबई यांच्या माध्यमातून श्रीफळ वाढवलं जाणार आहे. आणि श्रीफळ वाढवून श्री गणेशा या भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या थराराचा, क्रिकेटच्या रणसंग्रामाचा केला जातोय. जोरदार टाळ्यांचा एकदा गडगडाट झाला पाहिजे, कडकडाट झाला पाहिजे. नाथसाहेबांच्या यात्रेनिमित्त दरवर्षी आयोजित केली जाणारी स्पर्धेचं रूप मात्र हळूहळू मोठं होत जाते. प्रतिपंदेच्या चंद्राप्रमाणे जसं आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांचं सुराज्य वाढत गेलं, अगदी तसंच पसरणी प्रीमियर लीगचा देखील थरार दरवर्षी आपण वाढत असलेला पाहायला मिळतोय.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांची राजमुद्रेवर आपण पाहिलेला आहे. अर्थात प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिवस वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहूपुत्र शिवाजी महाराजांची ही मुद्रा मागायल्यासाठी शोभते. अगदी त्याच पद्धतीने या स्पर्धेचा देखील दर्जा वाढत चाललेला आहे. स्पर्धेचं रूप देखील मोठं होत जाताना आपण पाहतोय. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. अर्थात छत्रपती श्री शिवाजी महाराज शहाजी महाराजांचे सुपुत्र त्यांचा हा जन्मदिवस आजच्याच दिवशी शिवनेरीवरती बाळ शिवबाचा जन्म झाला आणि माता जिजाऊंच्या संस्कारांमध्ये वाढलेले बाळ शिवबा कधी सर्व रयतेचे छत्रपती झाले. अगदी मोठमोठ्या परकीय आक्रमणांना परतवून लावण्याचं काम, त्यांच्याशी झुंज देण्याचं काम आणि 1674 मध्ये राज्याभिषेक करून छत्रपतीचा मान कमावणारे, अर्थात वारसाने नाही तर कर्तव्याने मोठा असणारा आपला सर्वांचा राजा, आपला आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आज जन्मोत्सव, शिवजन्मोत्सव. अगदी असं म्हणतात की तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे, परंपरेप्रमाणे वर्षातून 3 वेळा छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती साजरी आपण करतो. परंतु मी तर असं म्हणेन की 3 वेळा नाही तर अगदी 365 दिवस जरी हा जल्लोष आपण साजरा केला ना, आपल्या लाडक्या राजाची जयंती आपण साजरी केली तरी ती कमीच पडेल, अपुरीच पडेल. आणि आजचा हा सुवर्ण दिवस अगदी दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. या स्पर्धेच्या आजच्या दिवशी होणारा श्री गणेशा नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे. अनिश 11 वर्सेस अभय 11. पसरणी प्रीमियर लीग 2025 पाचव्या पर्वाचा होतो श्री गणेशा. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल नाणेफेकीसाठी पुढे यायचंय, खेळपट्टीजवळ जायचंय. कॅप्टन अभय 11 अँड कॅप्टन अनिश 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती व सूचना असेल आपण लगेचच खेळपट्टीवरती जायचंय. नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे. पहिल्या सामन्याची सुरुवात अवघ्या काही क्षणांमध्ये होणार आहे. सर्व संघमालक आणि खेळाडू चला लाईनअप करा आणि एकदा गर्जना होऊ द्या. गर्जना काय असेल? नाथ साहेबांच्या नावानं. असं नको, हात वर करून विजय व्हायचा असलं तर, ज्या संघाला विजय व्हायचंय त्यांचे दोन्ही हात वर असतील. नाथ साहेबांच्या नावानं चांगला. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. आपल्याला जरा हाताचा अंतर घ्या. आपल्या ड्रोननं व्हिडिओ शूटिंग करायची आहे. पूर्ण गोल कंप्लीट करा. एका गावात 20 संघ नव्हे तर 35 संघाची नोंद झाली होती. एवढं मोठं गाव आणि नियोजन कसं पाहिजे. चला सगळ्यांनी हाताचं अंतर घ्या. कव्हर करा सगळं ग्राउंड, सगळं कव्हर करा आणि गर्जना होऊ द्या. 2 दिवस आपण गर्जना करतोय नाथांच्या या कृपेनं आणि इथं महादेवाच्या आशीर्वादानं हे मैदान आपण घडवलंय. हनुमान क्रिकेट क्लबचा खऱ्या अर्थाने इथं आभार मानावे लागतील. अतिशय हा पाहिलं तर वाळवंट होता, यामध्ये नंदन फुलवलं. असे जय हनुमान क्रिकेट क्लब यांच्यासाठी सर्व खेळाडूंना प्रथम टाळ्या वाजवायच्यात. मनसोक्त टाळ्या वाजवा. काय होतं? वाजवणं सोपं आहे, करणं अवघड आहे, घडवणं अवघड आहे. हे मैदान घडवताना किती त्रास घेतला या मंडळानं. अहोरात्र इथं मुलं झटल्यात आणि ज्यांनी याचं जर पूर्वीचं दर्शन बघितलं असेल तर अतिशय वाईट होतं. तिथं नंदनवन फुलवलं. अशा जय हनुमान क्रिकेट क्लबला सर्वप्रथम धन्यवाद देतो. आणि चला गजर होऊ द्या. हात वर करून झाला पाहिजे, पण आवाज कसा माझ्यापेक्षा मोठा येऊ द्या. नाथ साहेबांच्या नावानं. नाही ना का आत्म जरा कमी होते. भाऊ किती जोरात येतोय. नाथ साहेबांच्या नावानं. चांगलं म्हणा.
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. धन्यवाद आपल्याला कॉमेंटर. धन्यवाद डॉक्टर मंगेश सर. मंगेश सरांच्या दमदार आवाजामध्ये आपण शिवगर्जना पाहिली, नाथ साहेबांचा गदर पाहिला. सर्व खेळाडूंनी सज्ज राहायचंय. सुरू होतोय क्रिकेटचा रोमहर्षक थरार. नाथ साहेबांच्या आशीर्वादाने रंगणारी पसरणी प्रीमियर लीग. पसरणी प्रीमियर लीग 2025 पर्व पाचव्या पर्वातील पहिला सामना. अभय 11 राजीव शेठ शिर्के यांच्या मालकीचा संघ एका बाजूला, तर अनिश 11 गणेश काकडे ऋतिक महांगडे यांचा संघ. नाणेफेकीचा कौल लागतोय, अर्थात नशिबाचा जोर. पहिली सुरुवात अभय 11च्या बाजूने. मान्यवरांच्या हस्ते खेळपट्टीचं पूजन झालेलं आहे. खेळपट्टीची मानवंदना आपण दिलेली आहे. तदनंतर मात्र सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय देखणा नजारा ड्रोनच्या साह्याने टिपला जातोय. पसरणी प्रीमियर लीगचा थरार अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपलाय. अगदी काही क्षणांवर होती एका दर्जेदार दमदार स्पर्धेची सुरुवात. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणीच्या माध्यमातून रंगलेला क्रिकेटचा थरार. अभय 11 वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पहिल्या सामन्याची होती दमदार सुरुवात. पंच म्हणून भूमिका बजावतील चेतन मोहिते आणि बंटी महांगडे. चला, अभय 11 संघाच्या कर्णधारांना विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचे. त्याचबरोबर आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ स्कोर कार्ड जवळ असणं आवश्यक आहे. दोन्ही संघांनी आपल्याला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक संघानं आपापल्यासाठी नेमून दिलेल्या डगआउटमध्ये दाखल व्हायचंय.